त्या दिवशी समृद्धी गेली तर माझी राणी रडली. कशाले? खरं खरं सांग, तू रडली की नाही? तर दोघी बहीण तिघी बहीण येतात दिसतं लढाई करतात त्या. आणि आता घर नाही तर चित लागली. नमस्कार आई. नमस्कार बाळा. तू काय करतोय? आज मी तांदूळाची भाजी करायला लागली, अजून घुगऱ्या करायला तुरीच्या. आपण कधी जाऊ मग गावाले? चित बी लागत नाही. ऐकी पोरी गेल्या बिचारे गावाले, काय करते? आजी बी गेली. घर खाली खाली पडलं आमचं, काय करसान? आणि आज पहिल्यांदा राणीने आपला मोबाईल घेईल हातामध्ये, म्हणे आणि मम्मी मी करतो व्हिडिओ, कारण की तिचं घरात चित लागत नाहीये. काय करणार? बहिणी नाही घरी, आजी नाही घरी डोकं लावायले, एकटीच पडते आहे की आई असं. हा लाईट गेली. हा ना, लाईट बी गेली. आता चर्ती करते गॅसवरती आहे की नाही. लाईट आमच्याकडे खूप काय करते, सदा गॅस लाईट चालली जाते. काय करसा? लाईट चालले विषय. एवढी भाजी गॅसवर टाकून येते पटकन दिशी. मग तुम्हाला हा नाही मग हे करते ना, काय घुगऱ्या पाहून शिजले का आपल्या. जर लाईट चालू कर आणि हा पप्पाला बोलू जाय लाईट चालू करायला. करा लाईट चालू. गॅसवर घेतलं पुन्हा टाकून. आता आपण टाकूया हिरवी मिरची याच्यामध्ये, कारण त्यात भाजीले खूप विचार होता काय करा काय करा. परत जर भाजी करायला काही सापडत नाही, आणि भाजी तुम्हाला भाजी थोडी सुद्धा लागत नाही काय करायचं. लेकरं सुद्धा आवडीचं काय वगैरे केला बघा. शिजला का पाहिजे? हाव झाले की जे टाकलं तिथे आता मस्त अंगी रस्सा करते म्हणून मसाला. आपण कधी जाऊ गावाले? तू पेपर किती तारखेला ओके आहे? 21, 23, 24 लोक आहे. हा मग एक पेपर ह्या एकच आहे पेपर तर 24 तारखेला. मग आपण काय करू, 2 दिवस अगोदर म्हणजे 8 दिवस. आणि तू 8 दिवस कसं गॅप आहे तुमचे पेपर राहिले? काय माहिती. मग सर लोक विचारतेच काही काहून गॅप येतं. हा काहून गॅप आहे काय विचारपूस तर करत सरला कायले. आता तुम्हाला सांगते 3 तारखेपासून पेपर चालू झाले, आणि आता 23 तारखेला पेपर आहे. पाहायचे कोणचे एवढे 10वीचे पेपर विचार नाही केला, एवढे ईचा पेपरचा विचार चालू आहे आमचा. मग 7वी पेपर कुठे झाले माहिती नाही पडले आम्हाला. आमचं आम्ही आता 7वी 8वी जाणार आहे की नाही. मग आधी पुस्तक घेणं पडेल ना ते नवे. मग कोयनूर बाई मग प्रणव विचारतो आहे का? तर हा आपण प्रणव कोण? तर प्रणव उजलाचा लेख आहे, म्हणजे पुतणी आहे. कशाची भाजी करते? तांदूळाची भाजी करायला लागले आणि इथे करायला घुगऱ्या करायला तुरीच्या. कोल्हा फजू आहे. कोळला करून बा भाजी इतकी शिकत होते. कोणती काय करते? तांदूळाची भाजी कोळली केली तर पप्पांनी आणली का? तुझ्या पप्पांनी आणली. आली लाईट आली 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 लाईट. आता आता ही भाजी मी याचीच भाजी की याच्यातच करून घेते की नाही. आणि भाजी तोंडला आणले मस्त लागते. आणि मेन म्हणजे ही भाजी की आपल्या उन्हाळ्यात खायला खूप चांगली लागते, आणि थंडावा असतो, थंडीच गोड लागते की राणी. मग काय म्हणता विचारली तू उद्या सरले किती तारखेला आहे काय येतं? काल सुट्टी आहे. हां सुट्टी आता काल कशाला सुट्टी दिली कसं काय? आणि आमचं पुरं घर खाली खाली पडलेलं आहे, मग घरात चित सुद्धा लागत नाही राणीचं आहे की राणी. काय करता? लेकरासारखं वन पडतं. साधारण 2 बहीण 3 बहीण येतात दिसतं लढाई करतात त्या. आणि आता घर नाही तर चित लागली. काय करता? मग काय करायचं तुमचा विचार काय? मग काय येते की राहू देते काय? मग येतो. येशील का? मग आज मग 25 तारखेला जाणारे गाव आले, मग आपण 23 तारखेला चालू येऊ आपण आहे की नाही. हो आता काय म्हणता काय नाही ते मामा. तर आता 12 तारीख अजून फिक्स काही झाली नाही, कोणती तारीख माहिती नाही आम्हाला. आता 12 अजून जायचं तर त्यांना कपडे लत्ते सुद्धा घेणं पडते. तर पाहू आपण काय करायचं काय नाही तर, पण मगच जाऊया ऐके गाडी. काय हो म्हणते विचारले हाऊस म्हणते. काय करा मग राणीचं सांगा वाटतं सगळेजण.
त्या दिवशी सांगली गेली तर माझी राणी रडली. कशाले खरं खरं सांग, तू रडली की नाही तर आहा. खरं खरं सांग राणी. तुझ्या डोळ्यात असू आलते नाही आलते. नाही आले. मग सकाळची तर मग गाडी रडती म्हणे आता. दादा मग तू कशाला देवा माझ्या घरात राह गेली कशाले होईना काय होईना. मला नेलं नाही म्हणे आजी नाही. आणि खरंच जात होती पण तिची पेपर होती म्हणून गेली नाही आहे की नाही. तिथे जात होती राणी पेपरासाठी मला चक्कर पडला. तू कधी गॅप बसला नाही तो हा गॅप नसता तर लवकर लवकर झाली असते. मी तेच मध्ये लवकर झाली असते गॅप असते. याच्यातलं कांदा होती बाई एक मध्ये राणूबाई कांदा होती का. हो थांब जरा. ते करून भाजी टाकते म्हणून. मग हे घुगऱ्या करणं पटकन हा मग उघड तर टाकायला कांदा चिरून टाकते मी. उघडे घेऊन थांब. आणि युवा दे मला चिरायला तुझे युवा ना बाई. आणि त्याला तुमचं पप्पा चिरायला नाही तर काय बरे कांदा दिसतात. भाजीमध्ये पाणी सुटतं काय टाकतो. आमची आणायची असते बेटा. ते ट्युशनवाली मॅडम म्हणे हा की सोनल गावाला गेली का हा मग ती 15 वाजता गेली होती. ती बी देणार तिची अजून ती देणं पडेल. ती पण अजून चालू करणं पडेल. आता काय 10 पर्यंत अजून वापस आली अजून जाणार म्हणे ती चालू करणं पडेल अजून. आणि हा घुगरीचे कोल्ड्याच करणार जास्त म्हणजे अंगीर असा कारण की खाणारही कोण नाहीये. आणि पोरी सोरी असल्या तर जरा फरक पडतो बोला करायला एका शिल्लक बघतो. पण पोरी गावात जायला तर चिरबी लागत नाही घरात काय करतो. टीव्ही बंद पडेल. टीव्ही तर आमची तुम्हाला काय सांगा चालू असते आमची टीव्ही हल्ल्याची चालवायची पण सांग गेल्यापासून आम्ही टीव्ही सुद्धा पाहत नाही. आणि तुम्ही बघितलं असेल 2-3 व्हिडिओमध्ये जेव्हा की आम्ही व्हिडिओ केला तर जास्त टीव्हीचा आवाज आला नसणार आहे. कारण की सांगू टीव्ही लय आवडते सांगू पाहिले. आता ती घर नाही तर टीव्ही सुद्धा कोणी पाहत नाही जास्त. आणि राणीचा काही विषयच नाहीये. राणी बिचारी राणी तिथेच राहायची. राणी कधी पाहत नाही. राणी नाही पाहत रुद्र नाही पाहत. त्या दोघी बहिणी मी साधे राणी सानूले सोनीले आणि सानूले लय आवडतो मोबाईल पाहिले. मोबाईल म्हणा की टीव्ही म्हणा तुमच्या आवडतं तुमच्या घरची. एवढ्या घुगऱ्या करून आम्हाला चला आज घुगऱ्याच करूया कारण की खात नाही कोण जास्त म्हणून. लेकराच्या मान पाहिजे. हा झाली नंतर कालच आता राहिल्या पोळ्या. तर आज राणी मला कणिक भिजून देणार आहे आणि मी पोळ्या करणार आहे की राणी. आणि ती कसं आहे सानू गेली पण राणी थोडंफार काही नाही ते करू लागते मला मागचा धंदा म्हणलं तर. कारण की थोडं चालतं घरचं करू लागते. चांगली गोष्ट आहे करू लागते तर. आणि पोरी जाते काम बी आलंच पाहिजे. थोडं चमचे दे भाजीचा तुझ्या. चला भाजी फोडून देऊन घ्या कारण की रात्री बी जायचं उद्या सुचू देत नाही. करून घेऊया म्हणजे स्वयंपाक. आणि कसं शेगडीवरती आरामात उतरायचं आणि लाईट त्याच्यामध्ये खूप आहे करते काय करणार सगळे जाते. वजे लागलं आणि 3-4 जण स्वयंपाक करायला लागतं तरी काय. तुमची दाजी मी आणि राणी 4-5 जणच आम्ही तर साहजिक आहे स्वयंपाक करायला काही जास्त काही लागत नाही. आण प्लेट आणतो शीत पाहिजे का आण तिच्याला भिजला पाहिजे खायले. फरशात भिजवाय मला बरं मग आणली घे दर्शक मीठ घेता पोरी. हा भाऊजीचं बेटा दर्शक राणी घेतल्या तेवढं भाजी कर. शिजल्या काही पाय बेटा तुझ्या शिजल्या ना मस्त झाल्या लोणा असं काही चालू आहे आमच्या घरी. पण आता जास्त काही व्हिडिओ करा मोठा मी व्हिडिओ एवढाच करणार आहे कारण की आता पोळ्या करायच्या अजून कधी भिजून जाणार राणीमध्ये तर मी आता कपडे देऊन टाकते. ते वारात गेले की वारातले कपडे आले धुणं पडतात.
आणि या भाजीला बी खूप टाइम लागतो शेगडीवरती. गॅसवर लगेच होतं पण मग सगळंच गॅसवरती मुश्किल आहे ना. तर म्हणलं चला वजे स्वयंपाकाला घेऊन जा त्याच्यावरती. टाकला आपला सुवाना मसाला. झालं नाही अजून नाही झालं ना माझं. काय बघतो राणी, कोणी आहे कामाले? तू कशी गोष्ट करते बेटा सांग बरं. अशी करता भाजी बघ. मी कधी एकटी कधी गावात मसाला टाकून घ्यायले बुऱ्या जे करून त्या भाजी बी झाली. नाही थोडं पण टाकते ना अंगी रस्ता बस. आपण शिजू देऊया. त्याच्यात मीठ प्रमाणे आणि गोळाटून करते भाजी पण मग गोळाटून करून खाईन कोण एवढं भाजी मग गोळाटून केली मी. जाऊ द्या आज की आपण असंच करूया. त्याच्यात मीठ थोडं शिल्लक असेल ठीक आहे. ते मसाला एवढा पसारा स्वयंपाक करायचा की पसारा तर होणारच आहे ना. आणि काही मसाले कोणकोणते टाकायचे काय टाकायचे विचार पडतो ना. त्याच्याकरता आम्ही एक डबा करली मी. तर चटणी मीठ सगळं राहायचं म्हणजे चटणी मसाले भांडे घासून घेते पटकन मग कपडे धुते आणि मग पोळ्या करणे आरामात. तर आपली भाजी सुद्धा बघत येतो. चला मग जास्त काही मोठा व्हिडिओ करणार व्हिडिओ एवढाच करणार. व्हिडिओ कसा वाटला नाही कमेंट करून सांगा. आणि आता राणीची व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडीन का ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र.